हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत लुनी नदी खोरेबद्दल संपूर्ण माहिती. तर आपल्याला राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांमधून जाणाऱ्या 3 महत्त्वाच्या नद्या बघायच्या आहेत. त्यापैकी पहिली आहे लुनी, त्यानंतर आहे साबरमती आणि माही नदी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त लुनी नदी खोरेबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण साबरमती आणि माही नदीबद्दल इन्फॉर्मेशन ही बघू. आजच्या लेक्चरमध्ये आपण लुनी नदीबद्दल बेसिक माहिती, त्यानंतर लुनी नदी एक मॅप थ्रू आपण बघणार आहोत आणि तिच्या उपनद्या. ठीक आहे, तर एवढी बेसिक माहिती आपण आज इथे बघणार आहोत. तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप मेहनतीने मी तुमच्यासाठी व्हिडिओ हे घेऊन येत असते. तसंच सबस्क्राईब केल्यानंतर समोर एक बेल बटन असेल, तिथे क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. तर सर्वात आधी आपण लुनी नदीबद्दल काही बेसिक माहिती बघू. तर लुनी नदी जी आहे ती एक पश्चिम वाहिनी नदी आहे. आपण पुढे मॅपमध्ये बघूच ते. ठीक आहे, लुनी नदी जी काय आहे ती एक पश्चिम वाहिनी नदी आहे. ती पश्चिमेला वाहत जाते. या नदीचा उगम जर आपण बघितला तर अरवली पर्वतरांगेच्या ईशान्येस वरच्या बाजूला पूरक दरीजवळ समुद्रसपाटीपासून जवळपास 772 मीटर उंचीवर अजमेर शहरानजीक राजस्थानात झालेला आहे. किंवा एक सोप्या भाषेत सांगायचं झालं की राजस्थानमध्ये जे काही नाग पहाड आहेत अजमेरमध्ये, तर त्या नाग पहाडीमधून या नदीचा उगम हा झालेला आहे. एकूण लांबी जर आपण बघितली तर 511 किलोमीटर आहे आणि फक्त लुनी नदीची आपण लांबी कन्सिडर केली तर ती 495 किलोमीटर आहे. तर आपण बघूच हे पुढे काय. तर ठीक आहे, तर लांबी लक्षात ठेवा, 511 किलोमीटर किंवा काही ठिकाणी दिलेली असेल तुम्हाला 495, दोन्हीही बरोबर आहे. या नदीचं एकूण क्षेत्रफळ आहे 32,879 चौरस किलोमीटर. इतकं क्षेत्रफळ या नदीने व्यापलेलं आहे. ही नदी जी काय आहे ती 2 राज्यांमधून प्रवास करते. राजस्थान आणि गुजरात या 2 राज्यांमधून वाहणारी ही नदी आहे. राजस्थानमध्ये ती उगम पावते आणि गुजरातमधून वाहत जाऊन पुढे कच्छचे आखात, ज्याला आपण कच्छचे रण म्हणतो, तिथे जाऊन या नदीचं विसर्जन हे होतं. तर बघा, आपण या नदी, ही जी काही नदी आहे आणि हिच्या उपनद्या, हे सर्व आपण मॅप थ्रू अभ्यास करू याचा. तर सर्वात आधी आपण दिशा बघून घेऊ की इकडे आहे पूर्व, त्यानंतर पश्चिम, खाली आहे दक्षिण आणि वर आहे उत्तर. ठीक आहे, एवढं आपल्याला माहीत आहे. त्यानंतर उत्तरेला जर आपण गेलो, उत्तर आणि पूर्वच्या मध्ये जी काही ईशान्य दिशा आहे, तर बघा ईशान्य दिशेला अजमेरमध्ये नाग पहाडी आहेत आणि या नाग पहाडीमधून एक नदी उगम पावते जिचं नाव आहे सागरमती नदी. ठीक आहे, साबरमती नाही, सागरमती नदी. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा अजमेरमध्येच नाग पहाडीमधून अजून एक नदी उगम पावते, त्याचं नाव आहे सरस्वती नदी. आता ही जी काही सागरमती नदी आहे आणि सरस्वती नदी आहे, या दोन्ही नद्यांचा संगम होतो गोविंदगड इथे. आणि ज्या ठिकाणी या नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणापासून एक नवीन नदी तयार होते, किंवा या दोनही नद्यांच्या संगमावरती जो काही जलप्रवाह आहे, ठीक आहे, जी काही नदी वाहते तिला म्हटलं जातं लुनी नदी. आणि या संगमापासून तर तिचं विसर्जन जिथे होतं तिथपर्यंतची लुनी नदीची लांबी आहे 495 किलोमीटर. आणि जर आपण नाग पहाडीपासून लांबी जर कन्सिडर केली तर ती आपण बघितलीच मागे, 511 किलोमीटर एवढी आहे. तर लुनी नदी जी आहे ती 2 नद्यांचा संगम आहे, सागरमती नदी आणि सरस्वती नदी. आणि या दोनही नद्या नाग पहाडीमधून निघतात, जे अजमेरमध्ये आहे. आता ही जी काय लुनी नदी आहे ही पश्चिमेला वाहत जाते. सुरुवातीला ती राजस्थानमधून वाहते आणि पुढे गुजरातमध्ये प्रवेश करते. आणि गुजरातमध्ये कच्छचे जे काही रण आहे, ज्याला कच्छचे आखात असंही आपण म्हणतो, त्या ठिकाणी जाऊन तिचं विसर्जन हे होतं, म्हणजे कच्छचे रणमध्ये जाऊन ती मिळते. त्याच्यानंतर लुनी नदीच्या आपण उजव्या तीरावरील उपनद्या आणि डाव्या तीरावरील उपनद्या बघणार आहोत. तर लुनी नदीची उजव्या तीरावरची एकच उपनदी आहे, ठीक आहे, जिचा उगम होतो अजमेर ह्या शहरापासून. ठीक आहे, आणि अजमेरपासून जी नदी उगम पावते तिचं नाव आहे जोजडी नदी. ठीक आहे, आणि ही नदी लुनी नदीला दथिया या ठिकाणी येऊन मिळते. तर लुनी नदीची उजव्या तीरावरील उपनदी ही फक्त एकच आहे, जिचं नाव आहे जोजडी नदी, आणि ती अजमेरपासून निघते आणि लुनी नदीला दथिया या ठिकाणी येऊन मिळते. त्यानंतर लुनी नदीच्या डाव्या तीरावरील उपनद्या आपण बघू. बऱ्याच नद्या आहेत, 4-5 नद्या आहेत. तर सर्वात पहिली म्हणजे लुनी नदीला सर्वात
पहिल्यांदा येऊन मिळणारी नदी जी आहे ती उगम पावते हेमावास म्हणजेच पाली येथून, आणि ही जी काही नदी आहे ही लुनी नदीकडे वाहत जाऊन ती लुनी नदीला येऊन मिळते, जिचं नाव आहे बांडी नदी. ठीक आहे, काही ठिकाणी बदी नदी असं सुद्धा दिलेलं आहे, तर थोडंफार एक प्रोनाऊन्सिएशन मध्ये डिफरन्स आहे फक्त, तर लक्षात ठेवा. तर बांडी नदी जी आहे ती लुनी नदीला ज्या ठिकाणी मिळते त्या शहराचं नाव आहे गोदपूर. आणि ही नदी उगम पावते हेमावास इथून. त्यानंतर बांडी नदीला अजून एक नदी येऊन मिळते, जिचं नाव आहे गुहिया नदी. ठीक आहे, आणि या दोनही नद्यांचा संगम पुढे बांडी म्हणून ओळखला जातो आणि ती गोदपूरमध्ये लुनी नदीला जाऊन मिळते. त्यानंतर लुनी नदीची दुसरी डाव्या तीरावरील उपनदी जी आहे ती देखुरी म्हणजे पाली इथून उगम पावते आणि हिचं नाव आहे सुकडी नदी. ही नदी जी आहे ती लुनी नदीला बाडमेर जिल्ह्यामध्ये जाऊन मिळते. लुनी नदीची तिसरी डाव्या तीरावरची उपनदी जी आहे ती गोरियाबाली म्हणजे पाली इथून उगम पावते आणि या नदीचं नाव आहे जवाई नदी. आणि ही जवाई नदी लुनी नदीला सेम बाडमेर इथे जाऊन मिळते. ठीक आहे, शहराचे नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर चौथी डाव्या तीरावरची उपनदी आहे लुनीची, जी उगम पावते जयवंतपूर पहाडीमधून आणि जिचं नाव आहे सांगी नदी. आणि ही सांगी नदी सुद्धा बाडमेर या ठिकाणी जाऊन लुनीला मिळते. तर लुनी नदीच्या एकूण ह्या 5 ते 6 उपनद्या महत्त्वाच्या आहेत. तिची उजव्या तीरावरची एकच उपनदी आहे जिचं नाव आहे जोजडी, आणि डाव्या तीरावरच्या 5 उपनद्या लक्षात ठेवायच्या आहेत, गुहिया, बांडी, सुकडी, जवाई आणि सांगी. आणि शहरांची नावं लक्षात ठेवायचे. बाडमेरमध्ये एकूण 3 नद्या लुनी नदीला येऊन मिळतात, सुकडी, जवाई आणि सांगी. ठीक आहे, गोदपूरमध्ये बांडी नदी ही येऊन मिळते आणि दथिया इथे जोजडी नदी ही येऊन मिळते. तर एवढं स्ट्रक्चर जे आहे तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर हे झालं लुनी नदीचा एकूणच मॅप. लुनी नदी जी आहे ती राजस्थानमध्ये उगम पावते, गुजरातमधून वाहत जाऊन कच्छचे रणला जाऊन मिळते. लुनी नदीची मुख्य नदीची लांबी बघितली तर ती आहे 495 किलोमीटर आणि नाग पहाडीचा जर आपण विचार केला म्हणजे सागरमती आणि सरस्वती नदीचा, तर एकूण लांबी आहे 511 किलोमीटर. आणि एवढ्या तिच्या उपनद्या सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर लुनी नदीबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, तो म्हणजे लुनी नदी जी आहे तिला लावण्यवती किंवा लावनाखी असंही म्हटलं जातं. आता याचा अर्थ काय आहे तर संस्कृतमध्ये मीठ नदी, लावण्यवती किंवा लावनाखी याला संस्कृतमध्ये मीठ नदी असं म्हणतात. आता हिला मीठ नदी असं का म्हटलं जातं, कारण की या नदीचा जो प्रवास आहे तो गुजरातमधून कच्छच्या रणामधून होतो आणि इथून प्रवास झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की तिथलं पाणी किंवा तिथं मीठ तयार होतं किंवा तिथलं पाणी खूप खारट आहे. तर या नदीचा कच्छच्या रणातून प्रवास होत असल्यामुळे हिचं पाणी जे आहे ते खूप खारट आहे आणि त्यामुळे लुनी नदीला लावण्यवती किंवा लावनाखी म्हणजे संस्कृतमध्ये मीठ नदी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण या नदीच्या काही उपनद्या बघून घेऊ लांबी सहित. ठीक आहे, तर उपनद्या आणि त्यांची लांबी दिलेली तुम्हाला. तर ह्या काही उपनद्या आहे आणि त्यांची काही लांबी, जसं की गुहिया ही जी काही नदी आहे तिची लांबी आहे 125 किलोमीटर, लोलारीची आहे 60, बदी किंवा बांडी असं काही ठिकाणी दिलेलं आहे त्याची आहे 135 किलोमीटर, सुकरी नदीची आहे 140 किलोमीटर, जवाई नदीची आहे 145 किलोमीटर, त्यानंतर आहे खारी नदी 84, सुगी नदीची आहे 80 किलोमीटर आणि जोजारी नदी जी आहे उजव्या तीरावरची एकच नदी आहे लुनी नदीची, जिची लांबी आहे 83 किलोमीटर. काही ठिकाणी तुम्हाला जोजारी दिलेलं असेल, काही ठिकाणी जोजडी दिलेलं असेल. ठीक आहे, तर थोडाफार प्रोनाऊन्सिएशनचा डिफरन्स आहे, बाकी सेम आहे. तर मी इथे लुनी नदीबद्दल संपूर्ण माहिती ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅप लक्षात ठेवा मेन म्हणजे. तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तसंच तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तसंच जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.